की सोमनाथ खारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहे। सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे आणि पोलीस अंमलदार पंकज व्यवहारे, वीरप्पा करमल, रिचर्ड गायकवाड, रमेश राजा अत्तार, विशाल तनपुरे यांचं पथक तयार करून सदर पथकास अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथक रवाना केले। वरील पथक दिनांक 21 नोव्हेंबरला श्रीरामपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना पथकास एक इसम झेनॉन या 4 चाकी वाहनामध्ये अवैधरित्या चोरून वाळू भरून आठवाडी एकलहरे रस्त्याने वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली। पथकाने तात्काळ एकलहरे आठवाडी रस्त्यावर जाऊन सापळा रचून थांबले असता बातमीतील एक टाटा कंपनीची पांढऱ्या रंगाची झेनॉन येताना दिसली। यावेळी पथकाची खात्री झाल्यानं पथकानं गाडी थांबवून खात्री केली असता गाडीच्या पाठीमागील हौदामध्ये वाळू भरलेली असल्याचं दिसून आलं। पथकाने गाडी चालकास त्याचं नाव विचारलं असता आयान शरीफ पठाण असे नाव सांगून गाडीचा मालक कुणाल इंगळे आहे असं सांगितलं। ताब्यातील इसमाच्या कब्जातून 5,000 रुपये किमतीची एक ब्रास वाळू आणि 2 लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची पांढऱ्या रंगाची झेनॉन कार असा एकूण 2,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।